एसएससी बोर्डाच्या उज्ज्वल निकालाबद्दल भैरवनाथ शिक्षण संस्थेत गुणवंतांचा सत्कार। माननीय श्री भानुदासजी कोतकर साहेब यांच्या प्रेरणेतून भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव सचिन आबा कोतकर, संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई कोतकर तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने इयत्ता 10वीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, मुख्याध्यापकांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी भाग्योदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले। तसेच भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव बेरड, जगदंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर, भाग्योदय विद्यालय भोवरे पठारचे मुख्याध्यापक साहेबराव कारले, ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका दारकुंडे मॅडम तसेच रेणुका माता विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी घेतलेल्या मेहनतीचेही यावेळी कौतुक करण्यात आले। विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच उज्ज्वल यश संपादन करून संस्थेचे नाव उंचवावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे जे सर्व संचालक मंडळ आहे इथं सुद्धा बऱ्याचशा अडचणी येत होत्या। साहेबांनी आम्हाला उभा लागलेला आहे। अनेक समस्या आल्या, अनेक अडचणी आल्या। ते विद्यालय उभं करताना साहेबांनी त्याच्यावर मात 94 साली विरोधी साहेबांनी ज्यावेळेस साहेबांची सल्लामसलत केली त्यावेळेस या सोसायटीची स्थापना झाली। आदरणीय भाऊंनी 1994 साली एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा आज जर बघितलं आपण, भोयरे पठार सारखा दुर्गम भाग आहे, डोंगरी भाग आहे, ज्यांना 7-7, 8-8 किलोमीटर पायी जावं लागायचं हायस्कूली शिक्षण घेण्यासाठी। परंतु आज जर बघितलं परिस्थिती अतिशय त्यांची हालाकीची परिस्थिती आहे। आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे बटुळे भारती दत्तात्रय ही विद्यार्थी। निकाल लागला आणि या निकालाच्या अनुषंगाने आपणा सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय साहेब यांनी हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आपला सत्काराचा ठेवला, या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय लोंढे सर, भैरवनाथ संस्थेच्या चेअरमन आदरणीय पवारताई, आपल्या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय सचिनाबा, संचालक आंधळे साहेब, गणेशजी सातपुते, राहुलजी सिंघवी आणि उपस्थित सर्वच शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी, खऱ्या अर्थानं साहेबांनी आपला या ठिकाणी सत्कार केला आहे। सगळ्यांवरती एक प्रकारची जबाबदारी वाढलेली आहे। साहेबांचं जर जीवनचरित्र आपलं सगळ्याला माहिती की गुणवत्तापूर्ण कुठल्याही कामामध्ये असेल तर गुणवत्ता त्यांना अपेक्षित आहे आणि खरोखर आपण गुणवत्तापूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या 3-4 वर्षापासून आपण पाहिलं की शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केल्यानंतर 17 ते 18 विद्यार्थी आज शासकीय सेवेमध्ये गेले। मागच्याच आठवड्यामध्ये हजारेंचा नातू कोर्ट अधिकारी झालेला आहे। म्हणजे दररोज एक नवीन प्रकारची बातमी आपल्याला येते। नंतर आपल्या खेळामध्ये सुद्धा ओएसीचे मुलं राज्य पातळीवर गेले, भोयऱ्याची सुद्धा मुलं विभाग स्तरावरती गेली। म्हणजे खेळाच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थी मागे राहिलेले नाही। नंतर मागच्या वर्षी आपल्या भाग्योदय विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार शासनाचा मिळाला आहे। 5 स्टारचं मानांकन मिळालेलं आहे, निर्मळ शाळेचा पुरस्कार मिळाला आहे। या सगळ्या गोष्टीचं जर श्रेय असेल तर खऱ्या अर्थानं साहेब म्हणा जाते। कारण बारीक सारीक गोष्टी पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, आपण जे शिकलो तर हे साहेबांमुळे शिकलेलो आहे सगळं। त्यांचा जो काही दूरदृष्टिकोन आहे, गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून
जेणेकरून आपण सगळेजण शिस्तीने चांगल्या पद्धतीने शिक्षण देतोय. सगळ्याच विद्यालयाचे चांगले निकाल लागलेत. याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण आता सत्कार घेत असताना आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एक चांगलं आणखी जेवढं काय आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. एक जबाबदारी आपल्या सर्वांवरती आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आबा नाही सांगतो, आबांच्या कालच चिठ्ठ्या फोन आलता. आपल्या भाग्योदय विद्यालयामध्ये आता मेरिटवरती ॲडमिशन होत आहेत. 5,000 रुपयाचं डोनेशन सुरू झालेलं आहे आणि सगळे साहेबांमुळे. तर त्यामुळे मेरिट साहेबांची जी काही इच्छा आहे, त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे आपण पुढच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम करू. निश्चितपणाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करू. आमच्या पाठीमागं महिला भगिनी आहेत, की प्राथमिकच्या महिला भगिनींनी सुद्धा नरवडे सर असतील, प्राथमिकच्या महिला भगिनी असतील, मंथनच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी मनापासून कौतुक करूया. म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेने सुरुवात झाली आणि त्या सगळ्या गोष्टीचं श्रेय साहेबांना जाते. आणि म्हणून साहेबांनी आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा एक गौरव केला, सन्मान केला आहे. आणि म्हणून सगळ्यांची एक जबाबदारी वाढली. जबाबदारी वाढल्यामुळे आपण सगळं चांगल्या पद्धतीने काम करू. या ठिकाणी सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपण सगळ्यांचा सन्मान केला. मी आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचे, सर्व संचालक मंडळांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या काळामध्ये निश्चित गुणवत्ता वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपला.